परफेक्ट मऊ गुलाबजामसारखे गुलाबजाम, खास मार्गशीर्ष गुरुवार उपवासासाठी रताळ्याचे गुलाबजाम. पहिला पाक करून घ्यायचा आहे. 1 कप साखर घेतली, 1.5 कप पाणी, त्याच्यात चिमूटभर केशर आणि वेलची पावडर घालून नुसती उकळी आणायची आहे. पाक नाही बनवायचा घट्ट, पातळच ठेवायचा. उकळी आणून गॅस बंद करायचा, कारण ह्या गुलाबजामसाठी आपल्याला थंड पाक लागणार आहे, गरम नाही. आणि त्याच्यानंतर आपण गुलाबजामची तयारी करणार. रताळं बॉईल करून घ्यायचं आहे. मी पाक करता करता एकीकडे रताळं बॉईल करायला ठेवलं, किंवा कुकरला 3 शिट्ट्या मारल्या, 2-3 तरी चालेल. अर्धा किलो रताळ्याचे आज आपण गुलाबजाम बनवतो. हे उपवासाला गुलाबजाम चालतात. आपला पाक रेडी आहे. छान बॉईल केलेलं रताळं स्किनवरची काढून घ्या. रताळं बॉईल करताना स्वच्छ पाण्यात भिजवत ठेवा 2 तास. माती असते त्याच्यावर भरपूर, आणि स्वच्छ धुवून नंतर मग बॉईल करा. स्किन काढल्यानंतर त्याला आपण किसणीने किसून घ्यायचं आहे. चांगलं बॉईल करून घ्या, म्हणजे ते मोठ्या दाताने किसले ना, मोठ्या किसणीच्या ह्याने तरी चालेल. बारीक ह्याने किसत बसायची गरज नाही. चांगलं शिजलेलं फक्त रताळं हवं, म्हणजे आतमध्ये असं दणकट काही लागलं नाही पाहिजे गुलाबजाममध्ये. गुलाबजाम एकदम मॉइस्ट, मऊ आणि लुसलुशीत तयार होतात. आपण रेग्युलर गुलाबजाम जसे बनवतो खातो तसेच. त्याच्यामध्ये 1/4 कप पनीर घातलं आहे. होममेड पनीर आहे, घरीच बनवलं आहे मी. त्याच्यानंतर उपवासाची भाजणी साधारण 3 टेबलस्पून घेतले. तर तुम्ही अंदाजानुसार बाइंडिंग होऊन गोळे कसे तयार होतात त्याप्रमाणे उपवासाची भाजणी घ्या. अर्धा किलो रताळ्याला 1/4 कप पनीर आणि 3 टेबलस्पून उपवासाची भाजणी घेतली. आणि आता हे छान मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर तुपाचे हात लावून त्याचे गोळे करून घ्यायचे. मळताना चांगलं रगडून मळा. गुठळ्या किंवा गोळे असे कसले राहिले नाही पाहिजेत. पनीरसुद्धा, किंवा पनीर तुम्ही घालायच्या आधी थोडंसं छान असं हाताने हे करून घ्या, रगडून घ्या असं मस्तपैकी मऊ करून, मग मिक्स करा, तसंही चालेल. किंवा हे असं मळताना पण छान असं पीठ रगडून रगडून मळा. चेक करा हाताने त्याचे प्रॉपर असे गुलाबजामचे गोळे होतात का. छोटे मोठे आकार कसे हवे त्याप्रमाणे गोळे करून घ्या. मी नॉर्मल गुलाबजामचे आकार आहे त्याप्रमाणे, कारण हे फुगत नाहीत जास्त. बघा, कडकडीत तेल केलं आहे आणि मीडियमपेक्षा थोडा मोठ्या गॅसवर लाल रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे. हे तुम्ही तुपातही तळू शकता, तेलातही तळू शकता, तुमच्या आवडीनुसार. छान तळले जातात. सोडल्यानंतर ते हलवायचे नाही लगेच, तसेच ते थोडा वेळ ठेवायचे. त्याचे बुडबुडे थोडे कमी होतात आणि थोडे ते वर उचलले जातात, की मग त्याला हलवून हलवून छान असे आतपर्यंत शिजतील असे. कारण आपलं रताळं ऑलरेडी शिजलेलं आहे, पनीर पण आपलं शिजलेलं आहे. फक्त जो भाजणीचा आपला ह्याचा मसाला आहे, मसाला नाही, उपवासाची भाजणी आहे, ती त्याच्यामध्ये चांगली कुक झाली पाहिजे. गोळे छान ब्राऊन रंग, गुलाबजामचा रंग आला पाहिजे इथपर्यंत त्याला छानपैकी तळून घ्या. आणि आपले बघा परफेक्ट तळून झालेत. आणि थंड केलेत मी ते गोळे, गरम पाकात नाही सोडलेत. पाकही थंड केला आहे. आणि त्याच्यानंतर गोळे सोडून एक 10 मिनटं झाकून ठेवा. 10 मिनटात ते छान पाक शोषून घेतात आणि अजून थोडेसे फुलतात. आपले परफेक्ट उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम बघा तयार झालेत. अप्रतिम अप्रतिम लागतात. उपवासाला खाता येतात. आणि मार्गशीर्ष गुरुवारची स्वीट डिश, वरून गार्निशिंग ड्रायफ्रूट.